नुसतं अर्धा किलोचा टाळ पाव किलोचा करायचा, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्याच्या माळा घालायच्या, 9 एकर 13 गुंठ्याचा टिळा वाढायचा आणि लोकांच्या मुंड्या दाबायच्या, याला भक्ती म्हणत नाही. पटो अथवा न पटो माझं बोलणं स्पष्ट असत. भक्ती कशाला म्हणावं? भक्ती त्यालाच म्हणावं उत्तम व्यापारानं धन जोडावं आणि दारू गांजामध्ये घालण्यापेक्षा सप्ताह करता लावावं, याला उत्तम भक्ती म्हणतात. विठाला मांजरी येथील पुरुष मंडळांनी कमावलं, पण नुसतं कमवून संसार चालत नसतो महाराज. जी गृहमंत्री घराची मालकीण आहे, तिनं व्यवस्थित पद्धतीने जर विनियोग केला संपत्तीचा, तर तुमचा संसार सुखाचा होतो. बरोबर आहे का? सांगायला वेळ मला कमी आहे. 11:15 कीर्तन सुरू झालेलं आहे. कीर्तन वेळेवर सोडायचं. त्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही कमवलेली संपत्ती व्यवस्थित पद्धतीने वापर जर नाही केला, तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही. बरोबर आहे का? या माता माऊल्याने अगदी कष्टानं संसार केला आणि त्याच्यातून उरलेलं जे धन आहे, जी लक्ष्मी आहे, जी भगवंताची आहे, त्या भगवंताला या सप्ताहाच्या माध्यमातून वैदिक वाङ्मयाचा सर्वोच्च ग्रंथ श्रीमद भागवत महापुराण, जो आमच्या बर का जयश्री ते गुट्टे म्हणावं लागेल त्यांना, अगदी 6 महिने माझ्या सोबत अभ्यास केला, माझ्याकडून शिकलं म्हणून माझ्या सोबत अभ्यास केला. पण नुसता अभ्यास करून चालत नाही महाराज. अतिशय मेहनत केली आणि मला समजलं की मांजरीचं भागवत त्यांना मिळालंय. मन भरून आलं. अरे माझ्या गुरुच्या गावात तुला भागवत मिळालं, ज्या गावाला सद्गुरुनाथ दुंडा महाराजांचे चरण लागलेले आहेत आणि त्यांचं आवडतं गाव आहे, या गावामध्ये वा माऊली बरं का, आणि भागवत मिळालं, हे मला आनंद वाटला. त्यांचं सुश्राव्य असं भागवत तुम्ही 7 दिवस ऐकलं. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायात कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं होत असते. म्हणून माझ्याकडे आलेली सेवा, सेवेच्या निमित्तानं संत शिरोमणी जगदवंद्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण तुकोबाराय यांचा 4 चरणाचा गवळणपर अभंग निवडला. विठाला काल्याचं कीर्तन अत्यंत अवघड असतं. सद्गुरुनाथ देगलूरकर महाराजांचे चरण रज ज्या गावाला लागले, त्या गावाला काला म्हणजे काय कर मामा. काला प्रत्येक ठिकाणी होतो, पण काला होईल का कालवा होईल हे सांगता येईल. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या गावची ऐकणी एकाहुनी बळी रे अशा प्रकारची भजनकरी मंडळी लातूरून आले, बावचीहून आले, खाडगावून आले, आणखी वाघोलीहून आले, आणखी खाडगाव, ह्या सर्व अत्यंत उच्च कोटीची भजनकरी मंडळी, तबलावादक आमचे महादेवचे भिसे, हार्मोनियम वादक, सर्व पद्धतीनं धान्याच्या माध्यमातून, द्रव्याच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून सर्व प्रकारचं सहकार्य या सप्ताह करता करणारे, या सर्वांच्या सहकार्याने इथं होत असलेल्या कार्यक्रमाची सांगता. अभंग हाच का निवडला? अभंग निवडण्याच्या पाठीमागे जरा एक वैशिष्ट्य. प्रत्येक गावामध्ये माझं वैशिष्ट्य, मी टाळ करणं विचारत असतो की महाराज अभंग कोणता घेऊ, पण आज हाच अभंग माझ्या तोंडाला का आला? याचं कारण एकच आहे. या आमच्या विश्वेश्वर महाराजांकडे मी पाहिलं आणि
स्वतःला मी विसरून गेलो महाराज. काय माझ्या जगद्गुरु देगलूरकर महाराजांचं अगदी तुमच्या गावाकडे पाहत असतील. अरे माझ्या क्षेत्रामध्ये माझ्या शिष्यमंडळामध्ये बर का अशा प्रकारचं लिखून निघालं. धन्य माता पिता माता महाराज याची खरी गरज. तर काला या शब्दाचा अर्थ काला या शब्दाचा अर्थ दोन वस्तूंचं मिश्रण. चुरमुऱ्यामध्ये शेंगदाणे घातले म्हणजे काला होत नाही, चिवडा होतो चिवडा. दुधामध्ये पाणी मिसळलं म्हणजे शुद्ध दूध होत नाही. मग काला म्हणजे काय? घनरूप भाकरी द्रवरूप दुधामध्ये कुस्करावी म्हणजे काला होतो. माझं बोलणं लक्षात आलं का? दोन भिन्न भिन्न अवस्था, घन आणि दुसरी गोष्ट दही या शब्दाचा अर्थ भगवान परमात्मा आणि लाही या शब्दाचा अर्थ जीव. कारण जीव हा थोडा कडक असतो, खायला करकर लागतो, बरोबर आहे का? चुरमुरे खाताना करकर करकर आवाज येतो बरं का. पण या चुरमुऱ्यांना जर मऊ भाव वाटत असेल तर दह्याची जर ते एकत्रित आले तर त्याला काला म्हणावं. काला नामे जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला. भगवंतापासून निघालेला जीव ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवंताचा अंश सगळेच्या सगळे आहेत, परंतु काला होण्याऐवजी कालवा का झाला? आमच्या वार्ताहरजींना मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. वार्ताहर लक्ष द्या, कालवा का झाला? अखंड हरिनाम सप्ताह ठेवतात. रात्रीचा महाराज कोण होता? बामण होता का मराठी होता का धनगर होता का कुंभार होता? तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहाला काही किंमत राहिली का? बोला. अरे म्हणायची गरजच नाही. जर समजा 4 नाका असते त्याला तर ब्राह्मण म्हणायचं, 5 नाका असले तर मराठी म्हणायचं, 6 नाका असले तर यलम म्हणायचं, बरोबर आहे का? 7 नाका असले तर ख्रिश्चन म्हणायचं, आणि डोक्यावर शिंग असले तर त्याला अजून काही म्हणायचं. याला कालवा पंडित नाहीत यार. अगदी एकापेक्षा एक मोठमोठे टाळकरी आता प्रमाण सरळच म्हणतो मी. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. माझा भगवान परमात्मा याने विचार केला,
परिपूर्णतम अवतार घेतला कृष्ण परमात्माच्या रूपाने आणि सगळे एकत्रित आणले या रे लहाने सगळ्या धर्मामधले सगळ्या वयातले सगळ्या कॅटेगरीची बोलणं कळलं का? सगळी कॅटेगरी म्हणजे काय? कोणी